जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या मागण्यांसंदर्भात व तत्काळ निर्णय घेण्याबाबत निदर्शने. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या मागण्या संदर्भात निर्णय होतात का, याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. बांधकाम कामगारांचा प्रश्न संदर्भात व मागण्यासंदर्भात व त्या सोडविण्यासाठी आंदोलने करीत असल्याचे विजय बसाटे यांनी सांगितले. बांधकाम कामगारांना काम करत असताना तसेच नोंदणी व रिन्यू करत असताना अनेक वेळा कामाच्या दाखल्या संदर्भात अडचणी निर्माण होतात. जिल्ह्यातील नाका कामगारांना, मग ते कामगार शहरी असतील किंवा ग्रामीण असतील, तर त्या कामगारांना नाका कामगार पुस्तिका लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात. सांगली जिल्ह्यामध्ये 2025 व 2026 या वर्षांमध्ये अनेक कामगारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने तपासले गेले. त्यास योग्य असे कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे कामगारांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्या कामगारांच्या बाबतीत नियमबाह्य कामकाज संबंधित अधिकारी यांनी केलेले दिसले तरी त्याची खातेनिहाय चौकशी करून त्याबाबतची किती कारवाई तत्काळ करण्यात आली. 2 वर्षामध्ये कामगारांचे आधार नंबर दुरुस्त करणे, नाव दुरुस्त करणे, मोबाईल नंबर बदलणे, तसेच रिलेशन बदलणे, बँक खाते दुरुस्त करणे असे अर्ज करूनही पेंडिंग पडत आहेत. तरी त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. मृत्यू झाल्यानंतर व त्यांच्या पश्चात त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीला त्या संदर्भात असणारी लाभ रक्कम देण्यात यावी. मुलांचे शिक्षणाकरिता शैक्षणिक साहित्य तसेच साधन सामाजिक खरेदी करण्याकरिता लाभ रक्कम ही कामगारांना मंडळाकडून त्यांच्या बँक खात्यावरती दिली जाते. तरी याला अनुसरून कामगारांना लाभ रक्कम देण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मी कॉम्रेड विजय बसाटे आज सांगली जिल्ह्यामधील बांधकाम कामगार हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आज कामगार आयुक्त कार्यालय सांगली येथे आज निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. आज निदर्शने व धरणे आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये जोरदार पद्धतीनं 12 ते 3 वाजेपर्यंत आम्ही यामध्ये आंदोलनामध्ये सर्वांनी सहभाग घेतला. या सहभाग होण्याचं कारण आणि आजचे या आंदोलन करण्याची भूमिका आणि आजच्या प्रमुख मागण्या ज्या महत्त्वाच्या होत्या त्यामध्ये की सांगली जिल्ह्यामध्ये जे प्रलंबित अर्ज आहेत त्यामध्ये उदाहरणार्थ नवीन असू द्या, तर नोंदणी असू दे, रिन्यू असू दे किंवा लाभाचे अर्ज असतील, हे 1 लाखापेक्षा जास्त अर्ज सध्याच्या परिस्थितीला जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहेत आणि याची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी आज आमचं जे आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका म्हणजे जे मयत कामगार आहेत, मयत कामगारांच्या अंत्यविधीचे अर्ज असतील, 24,000 त्यांना दरमहा 2,000 रुपयेप्रमाणे वार्षिक पेन्शन मिळणारे ते अर्ज असतील, हे सुद्धा प्राधान्यानं पेंडिंग आहेत आणि हे तर मयत कामगारांचे अर्ज निकाली निघले पाहिजे, ही एक महत्त्वाची होती. याचबरोबर गेले किमान 10 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले की 38 कामगारांची घरकुलं मंजूर झालेली आहे. त्या घरकुलं मंजूर होऊनसुद्धा राज्य शासनानंसुद्धा त्याची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केलेलीसुद्धा त्या कामगारांना अजून घरकुलाचे 2 लाख रुपये मिळणार. 2 लाख रुपयेमध्ये 5 हप्ते मिळणार, पण 5 हप्त्यामधला एका हप्त्याचासुद्धा 1 रुपयासुद्धा दमडीसुद्धा त्या कामगारांना मिळालेली नाही आणि त्या 40 कामगारांना तात्काळ घरकुलाचे पैसे मिळाले पाहिजेत आणि ते कामगार घरकुल बांधण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यांना घरकुल मिळालं पाहिजे, या मागणीसाठी आज आमचं हे आंदोलन होतं. या सर्व मागण्या आणि प्राधान्यानं सर्व मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ज्यावेळेला आम्ही कामगार आयुक्त कार्यालयात आलो तर या कामगार आयुक्त कार्यालयामध्ये ना कामगार आयुक्त ना संबंधित अधिकारी कोणी आज हजर नाहीत. सर्वजण रजेवर आहेत. टेम्पररी अधिकारी असणाऱ्यांना निवेदन देऊन आम्हाला आजचं आंदोलन थांबवावं लागलं. पण आम्ही आजच्या या आंदोलनातनं आपल्या मीडियाच्या माध्यमातून जाहीर इशारा देतो, ज्या आम्ही दिलेल्या निवेदनावर तात्काळ यांनी 8 दिवसामध्ये जर अंमलबजावणी नाही केली तर या कार्यालयाच्या दारामध्ये बेमुदत आंदोलन केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही आणि मार्ग राहणार नाही, हा इशारा आपल्या माध्यमातून आम्ही सर्व या कामगार आयुक्त कार्यालयाला देतो. आणि भविष्यकाळामध्ये जे आंदोलन होईल यामध्ये जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार बंधू आणि भगिनींनो सर्वांनी आजच्यापेक्षा जोरदार संख्येनं हजर राहावे, या असं सुद्धा आव्हान या तुमच्या माध्यमातून आम्ही आज सर्व जनतेला आणि सर्व कामगार बंधूंना करतो. बांधकाम कामगार संघटनेच्या मिळून आज बांधकाम कामगार ऑफिस या ठिकाणी बेमुदत धरणे व निदर्शन करण्यात आलं. आज आमची प्रामुख्याने मागणी अशी होती की गेले वर्ष झालं कामगारांच्या विविध प्रश्न, विविध लाभाचे अर्ज प्रलंबित आहेत. शिष्यवृत्तीचे अर्ज असतील, गंभीर आजाराचे अर्ज असतील, मयत कामगारांचे अर्ज असतील, इतर सर्व
लाभाचे अर्ज वर्ष झालं पेंडिंग आहेत। आज वास्तविक बघता कामगार आयुक्तसुद्धा रजेवर आहेत, इतर 2 अधिकारीसुद्धा रजेवर आहेत। त्यामुळं आज मी या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालयाचं या ठिकाणी निषेध करतो आणि ज्या योजना खरोखर कामगारांच्या हितासाठी आहेत त्या योजना आज बंद आहेत। 2 वर्ष झालं पेंडिंग आहेत। नको त्या योजना वस्तू स्वरूपात देणाऱ्या व ठेकेदाराला पोचण्याच्या योजना आज चालू आहेत। कामगार नोंदणी आज झाल्या लगेच पेटी असेल, भांडे असेल, रक्त तपासणीसाठी लगेच डॉक्टरांची टीम घराकडे येत्या। आज खरं वास्तविक बघता कामगारांना जे लाभाचे अर्ज आहेत, आर्थिक स्वरूपाचे, शिष्यवृत्तीचे, डिलिव्हरीचे अर्ज असतील, त्याच्यासाठी आज कोणतीच उपाययोजना किंवा कोणतीच यंत्रणा आज कामगारांच्या हितासाठी काम करताना कामगार आयुक्त कार्यालयातनं दिसत नाही। गेले वर्ष झाले कामगारांचे शिष्यवृत्तीचे अर्ज, मयत कामगारांचे अर्ज, इतर लाभाचे अर्ज पेंडिंग आहेत। लवकरात लवकर हे अर्ज निकाली काढण्यात यावं, अन्यथा बांधकाम कामगार हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, या ठिकाणी आम्ही अशी इशारा देत आहोत।